तर मी आत्ता आलेलो आहे बदलापूर नावाच्या गावामध्ये, शहरामध्ये सॉरी, विच इज बेसिकली 60 किलोमीटर्स अवे फ्रॉम मुंबई. तुम्ही समजा वेस्टर्न सेंट्रल एंडला आलात दादरहून तर तुम्हाला बदलापूरसाठी गाड्या मिळतील. आणखीन सॅटर्डे आहे म्हटलं थोडं मी बेसिकली माझा इथे ऑफिस कलीग स्लॅश मित्र राहतो, तर त्याच्या घरी आत्ता मी इथे आलेलो आहे. तर हो, सॅटर्डे आणि संडे इकडे राहण्याचा प्लॅन आहे. तर बघूया ह्या ब्लॉगमध्ये काय काय होतं. द बेस्ट थिंग ऑफ बदलापूर वॉज बेसिकली की मी जस्ट इथे विचारलं होतं भूषणला की अरे मी तुला कुठे भेटू. तर तो बोलला होता की अरे हां 2 ठिकाणं आहेत, एक विघ्नेश्वर स्वीट्स म्हणून कोणत्याला विचार, आणखीन विक्रांत वाईन्स नावाचं काहीतरी अजून एक ठिकाण होतं ते विचार. आणखीन बेसिकली विक्रांत वाईन्स आणि हे जे विघ्नेश्वर इथे होतं आणि मी इथे पुढे थोडं उतरलो होतो. तर मी इथे जेव्हा उतरलो होतो त्या एका रिक्षावाल्याला विचारलं की अरे विघ्नेश्वर स्वीट्स तुम्हाला माहिती आहे का. बोला हो नाही साहेब नाही माहिती. आणि मी त्याला जसं विचारलं की भाई विक्रांत वाईन्स कुठे आहे, तो बोला भाई पाठी त्या साईडला. म्हटलं अरे म्हटलं काय म्हटलं ठीक आहे जातं म्हटलं थँक्यू धन्यवाद सांगितल्याबद्दल. तर अशी एंट्रीज माझी खूप गमतीदार आणि असं फुल असो जे काय ते मला कळलं असेलच तशी झालेली आहे. आता बघूया पुढे काय काय होतं. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:40 आणि आम्ही खायला आलो आहे आय डोंट नो कुठे. इथे आम्ही लोकल एका ढाब्यावरती खायला आलो आहे ज्याचं नाव आहे तात्याचा ढाबा. ॲज फनी ॲज द नेम वॉज द फूड वॉज ग्रेट. सो या हायली रिकमेंड इट गाईज. तात्याचा ढाबा. ओके ठीक आहे. आता काय बोल ना हे काय आता बोल ना. काय अरे बोल ना आता काय बोलत होतास. पार्सल घे काय पुढचं काय लव काय बोल ना. विथ लव हा काय. बदलापूर इज नोन फॉर इज ग्रीनरी आणि आज आहे दुसरा दिवस. सध्या पाऊस तर पडत नाही आहे बट वी विल स्टिल गो आउट अँड बघू काय काय होतं. मला पण नाही वाटत काय जाऊ. सकाळची पेट पूजा करून म्हणजेच वडापाव वगैरे खाऊन आता आम्ही निघालेलो आहोत 12वी 10वी 11वी 12वी त्यामधला 12वी डॅम. बघूया काय आहे. सगळीकडे हिरवळच हिरवळ. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार की आपण 12वी डॅमवर नाही जात आहोत तर बेसिकली 12वी डॅमच्या इकडे तिकडे काहीतरी एक स्पॉट आहे तिकडे आपण चाललोय चिल करायला. होपफुली बघूया कसं आहे. झऱ्याचा आवाज येतोय का तुम्हाला. नाल्याचा ओके. हे लोक माझी मराठी सुधरवत आहेत मोठे. बेसिकली हा तो स्पॉट होता पण आज पावसाळा नसल्यामुळे आता आम्ही अजून वरती चाललो आहोत. आम्ही वरती तर आलो आहोत पण थोडं डिसअपॉइंटेड आहे मी. बट नेचर बघा, हिरवेगार बघा, हे पाणी बघा, फुल झरा वाहतोय, फुल एक नंबर घेऊन सगळं एक नंबर. तुम्ही चारी साईडला बघू शकता किती एकदम मस्त वातावरण. वा बघा ही अशी लोक असतात ना की अशा लोकांमुळेच यार मित्र आमचे. त्या आधीच्या डिसअपॉइंटमेंट नंतर जसं तुम्हाला ऐकायलाच असेलच आधीच्या डिसअपॉइंटमेंट नंतर आम्ही म्हटलं अजून एक स्पॉट आहे इथे भूषण बोलला तर ते करत आम्ही निघालेलो तर आहोत. बट हे ऑलमोस्ट ट्रेकच आहे सध्या. आम्ही एक पिट स्टॉप घेतला आणि आता दुसरा घेणार आहोत. मजा तर येते बट
आय वॉजंट रेडी फॉर दिस. ओ गाईज 1 सेक. हे आहे आपलं बदलापूर शहर. अर्ध्या बाजूला शहर, अर्ध्या बाजूला निसर्ग. ही सुंदर आणि ती निसर्गरम्य परिसर आहे. गुड ट्राय छान मस्त. जमतंय जेवढं आलं तेवढं बोललो. बरोबर. काय बोलतो भूषण, तुला काय बोलायचं? तू कधी कितीला फर्स्ट टाइम आला? आता ऑलमोस्ट 3rd टाइम येतो इकडे. आता तर मी 5 वर्ष झाली मी इकडे राहतोय, तर मला माहिती आहे इकडचं वातावरण कसं आहे कम्पेअर्ड टू 33 इयर्स इन टाउन साईड बोलू शकतो. इकडचं ऑब्व्हियसली वातावरण जे निसर्गरम्य जे बोलतात बदलापूरला ते ऑब्व्हियसली आहे. पावसात थंडीमध्ये पण खूप चांगलं वातावरण असतं इकडे. सो मला आवडतं इकडे. इट्स जस्ट दॅट ट्रॅव्हलिंगचा थोडासा एक त्रास आहे. दॅट्स इट. ऑर एल्स जास्त नाही गाईज. फक्त त्या 7:30च्या लोकलमध्ये तुम्हाला यावं लागेल. जास्त काय स्ट्रेस नाही याच्यामध्ये. कोणी करू शकतं ते? ऑब्व्हियसली नाही. नाही म्हणत आम्ही 2nd पिट स्टॉपवरून 3rd पिट स्टॉपवर आलेलो आहोत. बट जसं आयुष्य असतं ते पुढे होऊन बेसिकली अजून सुंदर बनतं. हा व्ह्यू पण असंच काहीतरी आहे. थांबा. अजून पण इथे अजून एक ऑप्शन होता, बट जो की ही शिडी चढून अजून वरती जाण्याचं हे आहे. त्यांनी प्रबंध तर केलेला आहे, बट या प्रबंधनावरती माझा तरी विश्वास नाही आहे बाबा. आणि मला माझा जीव थोडा प्यारा आहे. थोडा नाही, खूप जास्त. बट ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती बोलत की जाऊया. तू जाऊ शकतोस मित्रा, बिंदास्त. तुला जायचं ओंकार? ते होणे नाही. ते होणे नाही. ओंकार जाईल. ओंकार ना, घरी वाट बघतात लोक. जसं सगळ्यांना माहिती असेलच, चढणं इज नॉट द डिफिकल्ट टास्क. उतरणं इज अ डिफिकल्ट टास्क. कारण ऑब्व्हियसली खूप स्टीप असतं, त्यांचा कंट्रोल नसतो. आणि जेव्हा तुम्ही माझ्यासारख्या चपला घालून येतं ते अजून डिफिकल्ट होऊन जातं. त्यामुळे ईच स्टेप इज इम्पॉर्टंट. म्हटलं ते पाऊस आता आला आमचं सगळं ट्रेक पूर्ण झाल्यावरती, त्यामुळे बरं आहे. आता मस्त मजा घेऊया आपण, मस्ती खाऊ. बरोबर. रिफ्लेक्शन माझे. तर बदलापूर निघाले तर आहोत, पण हे साहेब आता डोंबिवलीला. तर हे मला बोलले की आमच्याकडे गाडी आहे, आमच्याबरोबर चला. बेसिकली मी डोंबिवलीला जातो आहे. नंतर डोंबिवलीपासून मी नंतर ट्रेन पकडेन. बट ट्विस्ट इन द स्टोरी इज दॅट की गाडी चालत नाही आहे, तर आम्ही म्हणजे गाडी वाहत चालली ऑलमोस्ट. हां एक्झॅक्टली. दाखवतो 1 मिनटं. गाडी कमी बोटीत जास्त असल्याचं फिलिंग येतं. हे बोट नाही, ती इंग्लिशवाली बोट. हे बघा, हे म्हणजे अरे सॉरी फॉर द एक्स्ट्रीम लँग्वेज. आय थिंक इथून राईड घ्यायचं आपल्याला. बट होपफुली आता 40 मिनटं दाखवतो इथून. तर आता बघूया कधी पोचतो आम्ही डोंबिवलीला. दादरमध्ये माझं स्वागत खूप जोराच्या पावसाने झालं आहे. होपफुली तुम्हाला ऐकायलाच असेल. बट हो, दिस वॉज अ मिशन सक्सेसफुल. एका दिवसात टेक्निकली 24-25 तास ते करून मी परत आता दादरला आलेलो आहे. होप यू गाईज लाईक द व्हिडिओ. म्हणजे तसा लाईक नाही, पण आय लाईक द व्हिडिओ इन जनरल. आणि मग लाईक द व्हिडिओ ॲज वेल. सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. थँक्यू. बाय.